सो आयज प्रेस एड्रेस करपाचें कारण म्हणजे BJP सरकार भारतीय जनता पार्टीचो सरकार आयज खंय तरी जो म्हजें घर आनी मुजें घर जे म्हणटा न्हू तेजेर भारतीय जनता पार्टीचो सरकार हो आपलो स्वताचो फायदो करून घेवपाक भोंवता आनी मुख्यमंत्री ही खैरात कसो आयज प्रत्येक मतदारसंघान वयता आनी म्हणटा ओपोजिशन जे कितें उलयता हेजेर तुमी लक्ष घालूं नाका म्हणून तेकाच लागून हो हांव मुद्दम वीथ डॉक्युमेंट हांव तुमचे समोर आयज प्रेस एड्रेस करता. अख्ख्या गोंयकारांक कळपाक जाय की गव्हर्मेंट ऑफ गोवा आयज जमीन कोमिंदाची लँडचो यूज कसो आपणाक मतांक आनी आपलें भविश्य फुडें निवडून कसो येवंक जाय लोकांक गाजर दाखयलेलो आसा हो गाजर हो हांव 100% म्हणटा हो गाजर म्हणून. तर सुरवात करता आसतना की तेज्याच मतदारसंघात तेज्याच म्हापशेच्या मतदारसंघात आमच्या म्हजें घर आमकां सगळ्यांक खबर आसा आमचें घर खंयचें तें आमी रावता तें घर आनी शेवटी आमचो देहांत जाल्या उपरांत शेवटी घर जें म्हणटा न्हू ही आमची स्मशान भुमी. जर आमदार म्हापशेचो स्मशान भुमीचें कन्वर्ट करून कमर्शियल करून ही जमीन स्वताक लागून धंदो करूं शकता तर म्हजें घर आनी फायनल घर डेस्टिनेशन जें म्हणटा ही मसुंडी सुद्दां हो मसुंडीचो जागो सुद्दां सरकार खाणारो मनीस हो भारतीय जनता पार्टीचो सरकार. हेजेर तेणी आमकां स्पश्टीकरण दिवपाक जाय कित्याक लागून मसुंडीचो जागो कमर्शियल करून हेंच्यांनी आयज स्वताक लागून फायदो करून घेतलेलो ह्या सरकारा बद्दल प्रत्येक गोंयकारा कडसून अपेक्षा कितें आसतली. तेज्या उपरांत सांगता हांव की आमचो माननीय मुख्यमंत्री पयलींचो बाब मनोहर पर्रीकर जेन्ना आमचो गोंयचो CM जेन्ना आसलो तेन्ना 2001 तेन्ना आमचो पर्रीकर मुख्यमंत्रीन तेन्ना डिक्लेअर केल्ले लोकां कडसून पयशे घेतलेले की 2000 वर्साच्या पयलीं जी 6000 घरां कोमिंदाच्या जाग्यार बांदलेली 6000 घरां तेजे कडल्यान पयशे घेतलेले आनी तेन्ना गोंयकारांक सांगलेलें तेणी ही घरां आपूण लिगलायज करतले म्हणून. तेज्या उपरांत 2001 ते 2025 वर्सां उपरांत आयचो मुख्यमंत्री बाब प्रमोद सावंत जागो जाला आनी सांगता आपूण 15 वर्साची रेजिडन्स सर्टिफिकेट जी आसा 15 वर्साची रेजिडन्स सर्टिफिकेट जी आसा ही कंपल्सरी आसा म्हणून ही 15 वर्सां जी कोणाक हांगा जाल्या घर बांदून तेंचेच घर आपूण रेग्युलरायज करतलो म्हणून. तेका लागून हांवें स्पेशल डॉक्युमेंट आमच्या गव्हर्मेंट ऑफिसांतून काडलेलो आसा तेतूनसून आमकां जी सर्टिफिकेट जाय पडटा गव्हर्मेंट ऑफ गोवाची जी घरा कोणाची रेग्युलरायज करपाक जाय म्हणून तेका 15 वर्सांची कंपल्सरी सर्टिफिकेट जायत खंय. आनी पयलीं तुमकां खबर आसतली गव्हर्मेंट ऑफ गोवान जे मनीस जॉबाक लागून एप्लाय करता तेका ऑनलायन सगळे डॉक्युमेंट प्रोवायड करचे पडटा ऑनलायन. आतां ती कितें केलां ऑनलायन करिना फुडें हे सगळे लोकांक कळटले सगळे पोर्टलार दिसतले की बाबा कोणी कोणी एप्लाय केल्या. आतां हे जे लोक मायग्रंट जे लोक गोंयान येयलेले आसा तेंचे कडेन तेंच्यांनी स्वता घरां बांदलेली आसा रिसंटली हालीं बांदलेले आसतले आनी आतांचे हितून जर रिकॉर्डान जर कोणी घातले बेगीन तर हो रिकॉर्ड कळटलो म्हणून तेणी कितें केलां ऑनलायन टू ऑफलायन केलेले आसा. हे डॉक्युमेंट हांवें मुद्दम काडलेले आसा पळय तुमकां दाखयता हांव की हितून नोटिफिकेशन ही गव्हर्मेंट ऑफ गोवाची ही हितून कितें म्हणटा गव्हर्मेंट ऑफ गोवाचे की The government has notified the Goa Land Revenue Code Amendment Act 2025, Goa Act of 2025 and Goa Legislative Diploma number 2070 dated 15/04/1961 अमेंड केला तेंच्यांनी आनी ती ऑनलायन आसली न्ही तेंच्यांनी ऑफलायन केला. आतां मेन गजाल ऑफलायन करता आसतना सरकारान सगळो अधिकार जो आसा तलाट्याक दिलेलो आसा. तलाटी कितें करतलो आपणा कडेन डॉक्युमेंट घेतलो. आतां एक आमदाराचो फोन येना फुडें म्हणटलो तेका अमके डॉक्युमेंट जाय पडटा बोनिफायड सर्टिफिकेट जाय पडटा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जाय पडटा जे गांवांसून तूं सोडून येयलेलो आहा ते इलेक्ट्रल लोक जाय पडटा सगळे डॉक्युमेंट जाय पडटा. हे डॉक्युमेंट खंय तरी लिपोवपाचो प्रयत्न करतले ऑफलायन म्हणिना फुडें आनी सेटींग जातले कोणा कडेन तलाट्या कडेन सेटींग जाता आसतना आमी जे डॉक्युमेंट आमच्या हातीन जे आसा ते डॉक्युमेंटाच्या आधाराचेर हांव उलयता की गव्हर्मेंट ऑफ गोवा सद्या आतां कितें करतलो ही नोटीस डेटेड 3/11/2025 महेंद्र बिश्नोई
महेंद्र बिश्नोई म्हणून मनीस जो आसा हो कलंगूट रावता, हेणी डुप्लिकेट सर्टिफिकेट रेजिडन्स सर्टिफिकेट 25 वर्सांची घेतलेली आसा, 25 वर्सांची. आता हो बिश्नोई म्हणटा तो वसरलो राजस्थानचो. हांव एलिगेशन घालता आसतना हे म्हाजे रॉंग ना, वीथ RTI डॉक्युमेंट काडलेले आसा आनी त्या डॉक्युमेंटान कितें म्हटलेलें आसा, ह्या डॉक्युमेंटान हो मनीस गोंयान जावंकूच ना, हेका 25 वर्सांची सर्टिफिकेट दिल्ली आसा. आमचें स्पश्ट मत हो प्रेस घेवपाचें कारण कित्याक लागून, हे भायले लोक येतले, भायरसून जे लोक येतले, आमी तांकां कितें म्हणटात, घाटी थोडे म्हणटात, पण आमी घाटावर जे लोक रावतात ताका आमी कितें म्हणटात, घाटी म्हणटात. पण ते रॉंग डेफिनेशन कोणी धरूंक फावना. आमचेच ते भारत देशांतले मनीस म्हणटकूच आमी तांकां रिस्पेक्ट दिवपाक जाय. आतां मेन गजाल हेतून जेन्ना भायले स्टेटीसून जेन्ना गोंयांत जेन्ना लोक रावंक येतले तेन्ना तेंचे गांवांत, कर्नाटकांत, महाराष्ट्रांत, UPन तेंचे थंयसर एड्रेस आसा, तेंची थंय प्रॉपर्टी आसा, तेंची थंय घरां आसा, तेंची घरांत थंय नोंदणी जाल्लेली आसा, तेंची एन्सिस्टर प्रॉपर्टी तेंच्या गांवांत आसा, तेंच्या गांवांत सुद्दां गव्हर्मेंटाची लँड आसा. आमी गोंयकार जर थंय गेले, कोणी एप्लिकेशन केलें जाल्यार गव्हर्मेंट ऑफ गोवा आमकां गोंयकारांक थंयसर असो 300 स्क्वेअर मिटर जागो दितलो, हो प्रश्न हांव गोंयचे मुख्यमंत्र्याक करता. आतां भायले लोक गोंयांत जर येयले, येता, येवकूच जाय, धंदो करता म्हणटकूच तेंच्यांनी हांगा पयशे जे मेळटा, इनकम जो मेळटा, तेंच्यांनी प्रायवेट लँड घेवपाक जाय. प्रायवेट लँड आमी तांकां डिनाय करिना. प्रायवेट लँड जर कोणाच्या घेवपाची, गव्हर्मेंटाक रेवन्यू येयलो, गव्हर्मेंटाचो रेवन्यू हो गव्हर्मेंटाक इन द टर्म्स ऑफ स्टॅम्प ड्युटीच्या हितून वयतलो. आतां हांव मिस्टर प्रमोद सावंताक हांव मुद्दम सांगूंक करता, कोमनीदाद लँड ही गांवकारांची लँड. आतां कोमीदादीन तांकां ओपोज केलो, थोडी 2% काय 3% ताका सपोर्ट करता. कोमीदाद लँड जी आसा न्ही, ही आमचे गोंयच्या लोकांनी कितल्या जाणांनी एप्लिकेशन केल्लेलें आहा. हेजेर पयलीं तूं कितें कर, डेटा तयार कर, गोंयच्या लोकांनी कितले एप्लाय केला, आनी तेज्या पासून गोंयच्या लोकांची जमीन कोमीदाद तांकां जर जाय जाल्यार गोंयच्या लोकांक पयलीं प्रिफरन्स दिवपाक जाय. आनी भायरसून जे कोण येयलेले आसा तेंच्या गांवांत जर तेंची जमीन आहा, तेंच्या नांवार थंय लागलेली आसा, तर तांकां हांगासले रेटीन कोमीदादची रेट जर तुमकां जागो जर तुमकां असो सवाय 15 वर्सां रावता म्हणून तूं मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांगता म्हणून ताका म्हयन्याक अमके पयशे फारीक कर, म्हणजे एका मिटरा फाटल्यान तो म्हणटा कितें म्हणटा, 1500 रुपया कितें फारीक कर म्हणटा, आपूण तुका ताबडतोब तांकां म्हणटा डॉक्युमेंटेशन करून दिता. पूण कोमीदादची जमीन जी आसा न्ही, आयज म्हापशान जर व्हॅल्यू जर पळोवंक गेलो जाल्यार, हांव म्हापशा बद्दलूच उलयतां, तर कमीत कमी जाग्याची रेट 35 ते 40 हजार रुपया पर स्क्वेअर मिटर आसा. तेतूंतली अर्दी रेट सुद्दां कोमीदादची जर आसा जाल्यार गव्हर्मेंटाक तेंच्यांनी जर कोणी एप्लाय केना, फुडें हो कोणी एप्लिकेशनाची करतात न्ही, तेंच्यांनी पयशे फारीक करपाक गव्हर्मेंटाक 15-20 हजार रुपया, आनी इन द टर्म्स ऑफ कोमीदादीक ते 15-20 हजार मेळटले, आनी गव्हर्मेंटाक रेवन्यू खंयचो येतलो, स्टॅम्प ड्युटी येतली. आतां प्रमोद सावंत हो सरकाराक फायदो करता काय आपणाक स्वताक लागून फायदो करता इन द टर्म्स ऑफ वोट्स. आनी मेन गजाल कितें करता, तो प्रत्येक गांवांनी भोंवता, प्रत्येक गांवांत तो आतां पळय अमित शाहजी जेन्ना ऑनरेबल होम मिनिस्टर जेन्ना येयल्लो हांगा, आनी तेणी डिस्ट्रिब्यूट केल्लें मुझे घर म्हणून, मुझे घर जर डिस्ट्रिब्यूट जर केलें तेन्ना एका म्हयन्या पयलीं आयज प्रत्येक मतदारसंघार वचून तो आयज खैरात वाटीत आसा, म्हणटा गव्हर्मेंट आपूण म्हणटा आपले मनीस आहा न्हू ते खंय फॉर्मां वाडटली, पूण MLA फॉर्म वाटपाक अधिकार कसलोच ना, ZP कसलोच अधिकार ना, किंवा पंचाक, कावन्सिलरांक, खंयच्याच मनशाक असो ना, ओन्ली गव्हर्मेंट ऑफिसर तेंच्यान फॉर्मां वाटपाक जाय. आतां तो म्हणटा MLA खंय बाकीचे ऑपोजिशनाचे तेजेर मागपाक वयता काय, म्हाजी गव्हर्मेंटान हें कर. गव्हर्मेंटान जेन्ना डिक्लेअर केल्या उपरांत, फाटल्या दिसांनी काँग्रेस जेन्ना गव्हर्मेंट जेन्ना आसलो तेन्ना गव्हर्मेंट जेन्ना आसले कोण साखर वाडटालो, कोण च्याचे हे वाडटालो, तांदूळ वाडटालो, तेल वाडटालो, तेन्ना कोण तेल आपल्या घरा कडेन घेवन बसतालो MLA खंयचो, रेशन गव्हर्मेंटाचे गेल्या उपरांत थंय वचून घेवपाचें मरे. म्हणून तूं आयज फॉर्मां जी आसा ही कंपल्सरी गव्हर्मेंट ऑफिसांनी ही दवरपाक जाय, आनी थंयसून प्रत्येकाने लाभ घेवपाक जाय. MLA म्हणटकूच आयज पळोवंक गेलो MLA म्हणटकूच तूं यो आपणा कडेन यो. आनी मेन गजाल गोंयच्या लोकांक सांगूंक करता हितूनसून, मुझे घर जी योजना जी आसा, आयज जर कोणी व्हरून फॉर्म भरून जर दिले, फॉर एग्जाम्पल म्हापसा प्रत्येक जाण आपलो अमकी एरिया बरोवन दितले, हे घर आपले इल्लिगल म्हणून सांगतलो, तो डेटा गव्हर्मेंटा कडेन आयज ऑटोमॅटीक वयतलो. हेजे सरकारान जे सर्वेर जे आसा आयज पासून हेजे सर्वेरान खंयसरूच काम केलेलें ना, गव्हर्मेंटाक डेटा दिलेलो ना कितली इल्लिगल घरां आहा ती. स्वताहून तुमी जेन्ना ही फॉर्मां भरल्या उपरांत हो MLA खंयचे MLA म्हणटा आपणा कडेन फॉर्मां तुमी घेवन येयात, पयलो जो कोण येतलो ताका म्हणटा तो फर्स्ट प्रिफरन्स.
तेजे काम आपण पयलीं करतलो. हांव प्रमोद सावंताक सांगता की हो जो आसा न्हू इलेक्शनाचो एजेंडा तूं लोकांची घरां नांवार करचो ना. एजेंडा म्हणटा तो कितें, लोक स्वताहून तेका व्हरोन डेटा व्हरोन दितले अमके अमके इल्लीगल आमचे घर आसा, इतली एरिया आपूण ऑक्युपाय केलेली आसा. ते डेटा दिल्या उपरांत तेका आयते मेळटले. फाल्यां सकाळीं इलेक्शन टायमार कितें सांगतले एमएलए, तूं जर आपले घर हे इल्लीगल जे आसा न्हू, एमएलए सांगतले की आपणाक जर मत मारूंक ना, जो कोणाक कॅन्डिडेट जर रावतलो बीजेपीचो, तूं जर मत मारूंक ना न्ही, हे आपूण तुजें पयलीं घर मोडटलो म्हणून. हो बीजेपीचो फंडा आसा. म्हजे घर जे योजना जो आसा न्हू, गव्हर्मेंटाक भितर फायदो नासतना खंयचेच गव्हर्मेंटान प्रमोद सावंत न्हू कोणीच सुद्दां न्हू गव्हर्मेंटाची लँड कोमिताची लँड विकूंक शकना. आमी हो प्रेस एड्रेस कित्याक लागून केला की गोंयच्या लोकांची बर्थ सर्टिफिकेट जे आसा न्हू, हे म्हजे घर योजनासून तुमचो डेटा तांकां वयतलो आणि हे सर्टिफिकेट वा रेजिडंट सर्टिफिकेट जे आसा न्हू तेंचो तुमचो एड्रेस हो बीजेपीचो सरकार हो तेंच्या नांवार करता. आतां म्हणटा तो 50,000 फॉर्मां आपूण वाटल्या. पळया गोंयकारांक हांव सांगूंक करता, 50,000 जेन्ना ही फॉर्मां जेन्ना वाटल्या तेन्ना 50,000 एका घरान जर 4 जर मनीस जर रावतात, 4 वोटर जर आसात, 50,000 इंटू 4 2 लाख वोटर्स नवीन एड जातले. आमचे 40 मतदारसंघ म्हणजे एका मतदारसंघात 2,500 वोटर्स एडिशनल झाले. आता 50,000च वाटले आणि 2,000 जेन्ना फॉर्मां वाटले, 2 लाख जेन्ना फॉर्मां जेन्ना वयतली, तुम्ही 7 ते 8 लाख सगळे वोटर्स वाटतले. म्हणजे भायरसून लोक कितले येतलो, ॲटलिस्ट 60% तरी येतले. 60% येना फुडें हो ऑटोमॅटीक कितें जातले, ही मतां जी भायरसून येना फुडें बीजेपी वयतली. आणि बॉम्बेचे तुमकां खबर आसतले जॉग्राफिकल जो रेडियस जो आसा बॉम्बेचो 100 किलोमीटर बाय 100 किलोमीटर हा बॉम्बेचो. मुंबय सिटीचो उलयता. आयज मुंबयची सिटी कशी जाल्या, सगळे युपीचे बिहार अख्खे इंडियेचे लोक थंय रावता आणि थंयसरलो एमएलए भायलेच लोक निवडून येता. जशी बॉम्बेची परिस्थिती जाल्या न्ही, ही आमची गोंयची परिस्थिती ही ऑलरेडी जाल्लेल्या भितरूच आसा. कालूच एकटो कर्नाटकासून कोण येयलो आणि म्हणू लागलो घाटी घाटी तुम्ही म्हणू नाका, आम्ही मान्य करता. पण अशी परिस्थिती तो जर आज तिकेटीक जर डिमांड जर करता, फाल्यां सकाळी हे सगळे लोक पंचायतीन सरपंच जातले, काउन्सिलर जातले, म्युनिसिपालिटीन सगळी कडेन जातले. ताका लागून हांव मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांगता की म्हजे घर जे योजना जी आसा न्हू, हो फक्त जुमला. हांव स्ट्रेट तरी सांगता, हो जुमला व्हडलो जुमला. जाल्यार तेणी आमकां डायरेक्ट आपोवपाचें आनी विचारपाचें हे रेजिडंट सर्टिफिकेट जे ऑनलायन सुद्दां आहा न्ही, एक ऑफलायन कित्याक लागून केल्या. म्हणजे तूं जे सर्टिफिकेट तयार करतले, ह्यो भायले लोक येयले घरान, तलाटी तुजे आसतले, खंयचो तलाटी तुजो बरो आसा हेजेर मरे आमकां तूं आयज सांग. हो जो मनीस जो आसा न्ही, बिश्नोई जो मनीस जो आसा न्ही, हो महेंद्र ए बिश्नोई, हो सिम्प्लेक्स अपार्टमेंट उमटावाडो कलंगूटचो. हेनी जो एड्रेस दिल्लो आसा, ह्या नांवू फोडून सांगता, गोंयच्या लोकांक कळोंक जाय. ते चेडवाचें नांवू वाचता हांव, हे बिचोले जाल्लेले चेडू. तेच्या आईचें नांव मोहिनी एम कारबटकर. ते चेडवाचें नांव वाचून दाखयता, तन्वी महेश कारबटकर. हेजो एड्रेस हो बिश्नोईक कसो दिला. हांव बिचोलचे एमएलए चंद्रकांत शेटये तुका विचारूंक करता, तुज्या मनशाचो एड्रेस हो बिश्नोईक कसो मेळ्ळो, ते बर्थ सर्टिफिकेट ते नांवार कशी जाली, हे पयलीं मरे खुलासा कर. हे जी ऑनलायन ऑफलायन जे केल्लेले आसा न्हू, हे सगळो जुमला करपाक हो पळय. हांव कितें लागून म्हणटा, गोंयची जमीन ही खिरापत न्ही. गोंयची जमीन ही कोमिदाची रेट, ही कोमिदाची जी बॉडी जी आहा, गांवकार जे आसा न्हू, तेंच्यांनी स्पेसिफीक रेट 300 स्क्वेअर मिटर एका मनशाक जर दिलो न्हू, तर तेजो रेट हो कंपल्सरी जावपाकूच जाय. फुकटची जमीन प्रमोद सावंत सांगता म्हणून 6 म्हयने हो तुका म्हणटा 6 म्हयन्या भितर सगळी फॉर्मेलिटी करतली. हांव तुका एक प्रश्न करता, हितूनसून व्हडलो मातसो प्रेस लांब जाला आसतलो तुमकां हो, की 6 म्हयने कित्याक लागून लागता. जेन्ना इलेक्शन, जेन्ना कोड ऑफ कंडक्ट जेन्ना लागता, इलेक्शनाचो कोड ऑफ कंडक्ट जेन्ना लागता, तेन्ना 8 दिसां भितर नॉमिनेशन फॉर्म भरचे पडटा. मागीर स्क्रुटिनाय 2 दिसां भितर जाता. मागीर 5वें का 6वें दिसा तो कॅन्डिडेट डिक्लेअर जाता आणि रिजल्ट एका म्हयन्या भितर जाता. तुम्ही जर तुमचो स्वताचो जेन्ना रिजल्ट जेन्ना एका म्हयन्या भितर डिक्लेअर करता, तर लोक जी फॉर्मां तुमचे कडेन दितले ते तुमकां 6 म्हयने प्रोसेस लागतलो. आणि जेन्ना इलेक्शन जेन्ना लागतले, इलेक्शनाच्या मागीर सांगतले आतां कोड ऑफ कंडक्ट लागला, पयलीं तुमचो आमी कितें करुया, हो डेटा तुमकां आमी घेतलेलो आसा, तुमी जर मतां मारूंक ना जाल्यार आमी तुमचें घर मोडटले. हे प्रत्येक गोंयकारांनी समजून घेवंक जाय. हांव हेजेर
एड्रेस केलेलो आहा न्हू, गोंयच्या विरुद्धान ना. गोंयच्या लोकांक तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स दियात, गोंयच्या लोकांक आपयात. कोमिजाची लँड जी आमची आसा न्हू कोणाक कोणाक जाय, कोमिजाचे गांवकारांनी ठरोवपाक जाय. पयले गोंयच्या लोकांक तुम्ही प्रिफरन्स दियात, भायले लोक हे तुमचो बरें करपाक येवंक ना. आमी सरळ उलयता, तांकां जाय जाल्यार विकती घेवनी. जर 50 लाख जर जाता, 20 लाख जर जाता जमिनीचे, तर तांकां इन्स्टॉलमेंट म्हयन्याच्या म्हयन्याक बसयात आनी तांकां तुमी जमीन नांवार करात. फुकटची जमीन प्रमोद सावंत सांगता म्हणून MLA जे आहा बीजेपीचे न्हू, प्रमोद सावंताक सपोर्ट करता आनी तितले जबाबदार आसतले. हे बीजेपीचे MLA बीजेपी कडेन आसा आयज, आनी ही जमीन फुकटची म्हणटा लोकसंख्या वाडली न्हू. आतांचे जितले MLA गोंयांत बीजेपीक सपोर्ट करणारे आसा तितले हे जबाबदार आसतले. प्रत्येक गोंयकारांक सांगता, हो जो स्टंट जो आसा न्ही, रेजिडन्स सर्टिफिकेट वीथ प्रूफ तुमकां हांवें दाखयल्या, वीथ प्रूफ हे प्रमोद सावंतान हेजेर खुलास करपाचो. आनी मामलेदारा कडेन मामलेदाराचेर म्हापसा पोलीस स्टेशनाचेर हांवें PI कडेन कंप्लेंट केलेली आहा. मामलेदाराचेर डुप्लिकेट फेक सर्टिफिकेट दिल्या म्हणून आज पासून म्हापसा पोलीस स्टेशनान तेजेर एक्शन घेतलेली ना. एक लेटर म्हाका येयलेलें ना, वा ती कंप्लेंट कितें काय म्हणून. म्हापसा मामलेदार बार्देसचो जर अश्यो फेक सर्टिफिकेट दिवंक लागलो जाल्यार तेजेर ही FIR जावपाकूच जाय. हांवें मामलेदाराकूच सांगला की तेजेर तूं कंप्लेंट कर. तुम्ही डॉक्युमेंट पळय नासतना रेजिडन्स सर्टिफिकेट खंयचे दिता काय म्हणून. म्हणजे तलाठी आणि मामलेदार आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याचो हेतून हात आसा. आता मुख्यमंत्री म्हणटलो कितें, आपलो हात हेतून ना. हांव सरळ आरोप करता, गोंय ह्यो प्रमोद सावंत हे डुप्लिकेट फेक सर्टिफिकेट करून हो विकपाक फुडें सरलेलो आसा. हे राजपूत, हे बिश्नोई, हे लोक जे भायरसून जे येतात तांकां रेजिडन्स सर्टिफिकेट 25 वर्सांची खंयची दिता. आनी मनोहर पर्रीकारान 2001 लोकां कडल्यान पयशे घेतलेले की आपूण घरां रेग्युलरायज करता म्हणून. आज पासून मिस्टर प्रमोद सावंतान ती घरां आदली 6000 घरां रेग्युलरायज ती पयली कर, मागीर फुडलें कितें तें पळोवया. आमी गोंयची जमीन खंयच्याच परिस्थितीन कोमिजाचे जितले बॉडी गोंयांत ज्यो आसा तांकां रिक्वेस्ट करता, तुमी कारणां शिवाय प्रमोद सावंत सांगता म्हणून अशें फेक सर्टिफिकेट करतलो, ऑनलायनसून ऑफलायन घेतलो आनी तलाट्याक प्रेशरायज करतलो. हे सर्टिफिकेट अमके अमके डॉक्युमेंट ना जाल्यार भितरसून तुमी करात. परत आमी प्रत्येक फावटी RTI घालतले आनी तुमकां डिक्लेअर करतले ना. हांव रिक्वेस्ट करता गव्हर्मेंट ऑफ गोवा कडेन की हे तूं लोकांक जे म्हणटा न्ही, ऑपोजिशन जे आसा न्हू, हे बेश्टेच हे करता. आनी दुसरी गोश्ट लास्टाक 2 मिनटां, प्रमोद सावंत दिवसा कितें म्हणटा, शेजाऱ्यान कंप्लेंट केल्या उपरांत इलिगल घर एक कोर्टान वयता, तर शेजाऱ्यान कंप्लेंट केल्या उपरांत आनी मागीर मी घरा मोडटा म्हणटा. हांव एक प्रश्न करता, एक इम्पॉर्टंट प्रश्न, देव खापरेश्वर राखणदार चे देवूळ मोडपाक कोणी कंप्लेंट केली तुजे कडेन? कोणी कंप्लेंट, खंयच्या देवान कंप्लेंट केल्ली काय खंयच्या मनशान कंप्लेंट केल्ली? ते देवूळ तूं कशें वाचोवंक नाय? ते देवूळ कशें वाचोवंक नाय तूं? ते देवूळ जर वाचयल्ले तुका कोणी कंप्लेंट करूंक ना मरे. दुसरी गोष्ट निलेश चारीचे घर मोडले. निलेश चारीच्या घरात तो म्हणजे शेजाऱ्यान कंप्लेंट केल्ली, पण मध्यस्थी असले बरे कोण तरी. मध्यस्थी कोण आसलो? कोणाक लागून घर मोडले, कित्याक लागून घर मोडले निलेश चारीचे? हेजेर हांव गोंयच्या सरकाराक करता, राखणदाराचे देवूळ मोडला हे कोणी कंप्लेंट केल्ली, देवूळ मोड म्हणून कोणी सांगलेले, ते कित्याक लागून तूं वाचोवंक नाय? एक्चुअली डायव्हर्शन जेन्ना म्हणटा असो वांकडो जातलो म्हणून. आमी जेन्ना परवरसून जेन्ना वडाच्या झाडा कडल्यान जेन्ना स्ट्रेट मॉल ती गोवा कडेन जेन्ना वयता थंय तूं टर्न कसो घेतलो, तेव्हा असो ब्रिज वांकडो जावना. परत फुडें जर वयशी पणजे पावना फुडें परत आमी वयर बांबोळे पावलो. बांबोळे थंय लेफ्टान केंक्रे रियल इस्टेट आसलो न्हू, तेजीच मी बिल्डींग वाचयले. काल थंय मरे राती 3 जाण एक्सिडेंटान मेले. तो टर्न आसलो, तेका टर्न तो स्ट्रेट वयतालो मरे. रस्तो जेन्ना खंय कन्स्ट्रक्ट केल्लो, खणलेले, एक्सक्युएशन केल्ले, तेन्ना स्ट्रेट वयतालो. तेन्ना कोणाची बिल्डींग वाचोवपाक तुमच्या मनशाक तुम्ही वाजयता, तेन्ना राखणदाराचे देवूळ वाचोवपाक मिस्टर प्रमोद सावंत कित्याक लागून वचोंक ना? तिची कंप्लेंट केल्ली, देवूळ कोणी मोडले, हो मोठो प्रश्न हांव तुका करता. आता मिराशी येयलो खंयसून? आमचो मुद्दो कितें आसा? मिराशी येयलो महाराष्ट्रांतसून. महाराष्ट्रान येयल्या फुडें तेंचे नांवार थंयसर घरां आसा, दारां आसा, तेंची एन्सिस्टर प्रॉपर्टी आहा, तेजे बापाचें नांव लागलेलें आहा. मागीर तेचे जावन तेंचे थंय नांव येता न्ही. पूण तो थंयसरलो रायट सोडिना. आमचें म्हणणें इतलेंच आसा, हांगा गोंयांत येयना फुडें तेंचे आमचे घरा जाले, आमी दिलो तेका. पूण तो जेन्ना एप्लाय कोमुनिजातीक जेन्ना करतलो म्हणटकूच कोमुनिजाची रेट काही कवडी मोलान दिवपाची न्हू. सरकारान जी रेट जी आसा
ही प्रॉपर रेट आता रेडी रॅगनर जो आसा म्हापशांची रेट आसा म्हणटकूच प्रत्येक मनशाकडे आता म्हापशान आमच्या खोले डोंगराच्या लोकांनी घरां बांदलेली आसा खूब वर्सां जालीं हांव ल्हानाचो व्हडलो जालो जवळ जवळ 50 वर्सां जालीं हांव पळयता ती 1981 ऑनवर्ड्स ती घरां फुडें स्टार्ट जाल्लेली आसा 40-50 वर्सां जालीं. आतां ती घरां कशी मोडटली कांय लोकांनी पिटिशन घातलें की तेंचे मोडपाक जाय म्हणून आमचें कोणाचें घर मोडपाचो कांयच म्हणपाचें ना. आमी फक्त कितें म्हणटा रेट जी आसा न्हू कॉम्युनिदादीक रेट वचपाक जाय पेपर वर्क सारकें आसपाक जाय आनी ते उपरांत एक जर आतां मिराशी आमचे कुशी घर जर घेतलें 300 स्क्वेअर मिटराचो व्हॅल्यू कमीत कमी 10 ते 15 हजार धरपाक जाय 45 लाख जातले 45 लाख म्हणटकूच तेका 45 लाख वन वांगडाच ती म्हणिना आमी वर्साक एक केली एक 20 वर्सांक आमगे पयशे फारीक कर पूण स्टॅम्प ड्युटी जी काडटली स्टॅम्प ड्युटी ही गव्हर्मेंटाक स्टॅम्प ड्युटी मेळटा 45 लाखाची एक जर आमी 5% धरली 4-25 2-2.5 लाख गव्हर्मेंटाक गेले न्ही फुकट का काम करपाचें ना न्हू 2.5 लाख गव्हर्मेंटाक गेले अशें जर 1000 घरां जर येयली जाल्यार गव्हर्मेंटाक रेव्हन्यू मेळलो न्ही. आमचें म्हणणें कितें आसा की तुमी गव्हर्मेंटाक पयशे प्रॉपर फारीक करा आनी डॉक्युमेंटेशन जें आसा न्ही हे फॉल्स करूं नाका. तलाटी जे आसा न्हू आमचे भाव ते भुरगे ते आमचे गोंयचे काम ते तांकां प्रेशरायज करता फाल्यां सकाळीं तेंचेर कंप्लेंट जर कोणी केली एप्लिकेशन करून आतां पळय हेजेरूच मामलेदाराचेर हांवें तो गांवणकर म्हणून मामलेदाराचो बार्देस जो आसा तेजेर हांवें कंप्लेंट केला आमकां बरें दिसता हे पूण तांकां भंय आसपाक जाय न्ही बाबा फॉल्स डॉक्युमेंट आमी करूंक फावना म्हणून आमचें इतलेंच म्हणणें आसा गव्हर्मेंट ऑफ गोवा कडेन की प्रॉपर डॉक्युमेंटेशन करा. आमचे भारत देशांतलेच ते आमचे भावूच ते काल कर्नाटकासून कोण येयलो तो भायलोच तो शेवटी कितें जाता क्रिकेट खेळटा आसतना फॉर एग्जाम्पल जेन्ना आमी भारत देश खेळटा न्हू तांकां आमकां उमेद दिसता आमचे भारत देशांतले मनीस ते वांगडाच खेळप आमी भायले भितरले हांव म्हणिना हांव कोणाकूच म्हणिना घाटी म्हणिना कित्याक लागून आमचे ते काही लोक म्हणटा ते म्हणूनी पूण आमचे भारत देशांतले लोक खंयसरूय वचून धंदो करूं शकता तर धंदो करता म्हणटकूच तांकां पयशे मेळटा न्ही पयशे मेळटा म्हणटकूच तेंच्यांनी प्रायवेट लँड ती घेवपाची गव्हर्मेंटाची लँड न्ही. आमी जर गोंयान गेले गोंयकार गेले कर्नाटकान गेले महाराष्ट्रान गेले जायना फुडें कालूच जाला म्हणटकूच ते व्हडले जाले 15 वर्सां हांगाच एज्युकेशन घेतलें एज्युकेशन ताका रायट येयलो न्हू गोंयचो. हांव तेजेर कांय म्हणिना हांव उलयतां ही स्किमीचे बद्दल उलयतां. हांव मिराशी खंयसून येयलो कर्नाटकासून येयलो खंयसून येयले आमच्या गोंयान आमी गोंयकार आमचे बरे मनाचे पूण वायट कांय म्हणिना पूण पॉलिटिशियन हेजेर फायदो पॉलिटिक्स करूंक फावना अशें म्हणूंक फावना की फॉर्मां जी आसा न्ही गव्हर्मेंट ऑफिसरा कडेन आसपाक जाय. मेळमेले म्हणटकूच ते फाल्यां सकाळीं झक मारीत ताका थंय मत मारचें पडटलें तो म्हणटलो ना आपूण तूं आपल्यान फॉर्म घेवन गेल्लो मरे मत मारूंक ना तुमचें घर मोडटा म्हणटलो हें आमकां जाल्लेलें नाका कोणाक भंय नाका पारदर्शक आसपाक जाय. फॉर्मां ही गव्हर्मेंटा कडेन कंपल्सरी आसपाक जाय. हांव रिक्वेस्ट करता गव्हर्मेंट ऑफ गोवा कडेन जे कोण भाऊ आहा किंवा सावथ गोवाचो आमचो कॅप्टन जो आसा न्ही आनी आमचो राज्यसभेचेर आमचो तानावडे साहेब आसा न्ही तांकां रिक्वेस्ट करता ही फॉर्मां गव्हर्मेंटा कडेन दवरपाची हितून पॉलिटिक्स करपाची म्हणून मागता.